वेळप्रसंगी आता सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून आम्हाला वेगळ्या पद्धतीने जायची वेळ त्यांनी आणू नये असंही माझं त्यांना जाहीर आव्हान असेल की काहीतरी लोकांना चुकीचं सांगितलं गेलं, चुकीचा अपप्रचार केला, माझ्याबद्दल केला, आमच्या कार्यकर्त्याबद्दल केला, माझ्यावरती भ्रष्टाचार. मी तर म्हणेल कुठल्याही कार्यकर्त्याने या मतदारसंघातल्या 15 वर्षात एखादा झालेला अन्याय माझ्यावरती म्हणजे आमदाराकडनं झाला आहे, एक उदाहरण द्यावं, मी म्हणेल ते सजा भोगायला या ठिकाणी तयार आहे. मी कधी विरोधक समजून काम केलंच नाही. कुठलाही माणूस आला तर त्याला कामाला महत्त्व देऊन काम करण्याचा प्रयत्न केला. कुठेही कार्यकर्ते आज या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आता मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल 15 वर्षे मी 12.5 वर्ष माझ्या आमदारकीचे आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या मतदारसंघात झालेली काम. मागच्या काळामध्ये 15 वर्षात जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पटीनं मी 2.5 वर्षामध्ये निधी आणला. त्यासोबत मागच्या याच्यामध्ये वर्षाला मागच्या 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. त्या एक याच्यात आलेला निधी पूर्ण 2.5 वर्षात 250-300 कोटीचा 200-250 कोटीचा निधी आला आणि त्याच्यानंतर करोड रुपयाचा निधी आला. आणि ठेकेदाराच्या बाबतीमध्ये काही आरोप केले गेले. आता कुठलंही आता मतदारसंघाच्या बाहेरच्या कुठलेही ठेकेदार बऱ्याच वेळेस असं होतं टेंडर लागलेत, ते टेंडर सबमिट करत असताना जे काही कंडिशन असतात बरेच ठेकेदार ते पूर्ण करू शकत नाही किंवा त्यांच्या अडचणी टेक्निकल अडचणी असतात. मग पर्यायानं आपण काही लोकांच्या ते टेंडर टाकून घ्यायचे, टेंडर करून घ्यायचे आणि कार्यकर्त्यालाच कामं. मग कार्यकर्त्याला जर कामं कार्यकर्ते सक्षम करायचं नाही तर मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर राजकारण करायचं. म्हणून कार्यकर्त्यालाही कुठेतरी कामाच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे काम करून, मी तर म्हणेल क्वालिटीच्या बाबतीमध्ये कामाला उशीर झाला आहे. कामं करण्यामध्ये बऱ्याच वेळेस अडचणी आल्या, टेक्निकल आल्या, त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर त्या अडचणी आल्या. बरेच कामं सुरू करायच्या वेळेस बऱ्याच कार्यकर्त्याचा आग्रह असा काही लग्न आहे, काही शेतात पेरलेलं आहे, आता ते जलजीवन मिशन असेल, रस्ते असतील, काही अतिक्रमण होतं, हे काढत असताना आता पहिल्यांदा एवढा फ्लो कामाचा आला त्याच्यामुळं ताबडतोब काम मंजूर झालं, टेंडर झालं, काम सुरू करा असं होत नाही. तर कार्यकर्त्याच्याही अडचणी, स्थानिक नागरिकाच्याही अडचणी लक्षात घेऊन आपण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणावरती अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली. आणि या सर्व गोष्टी करत असताना, कामही करत असताना कुणावर अन्याय होणार नाही, कामही झालं पाहिजेत, त्या माणसाची अडचणी दूर झाली पाहिजेत, या सर्व गोष्टी करून. कारण की मतदारसंघ मी कधी मतदारसंघात समजला हा परिवार समजून या मतदारसंघातील लोकांची कामं केलीत. म्हणून कुठलाही माणूस हा परिवारातला समजून त्याची काही अडचण असेल ती अडचण लक्षात घेऊनच आपण त्याच्यातून मार्ग काढत गेलो आणि कामं तशा पद्धतीने करत गेलो. म्हणून आता निधीच्या बाबतीमध्ये 2.5 वर्षात करोडो रुपयाचा निधी आणून आता भविष्यामध्ये ते कामही आता सुरू आहेत, काही टेंडर झालेत, काही कामं सुरू होणार आहेत. आणि हे कामाच्या बाबतीमधलं उदाहरण, आणि त्यांनी ते वेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये नेलं की त्यांनी जवळच्याच लोकांना कामं दिलेत. नीरजलाच कामं दिली. आता नीरजचाही उल्लेख केला, नीरजचं एकही काम करत नाही. नातेवाईक असतील तर एखादं जर 100 कामात एखाद्या 4,000 कोटी जर एखादं कोटीचं काम जर कोणाला दिलं असेल, भाजपाला दिलं असेल तर काही असं म्हणजे आता कार्यकर्ता माझं तर तसं पाहिलं ते सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते. मग काय अशा पद्धतीनं केवळ पारिवारिक आरोप करून एक वातावरण गढूळ करण्याचं काम केलंय. त्याच्यामध्ये लोक त्याच्या वेळेला थोडे बळी पडलेत. आता तुम्ही पाहिलं असेल पेंटाकळी प्रकल्पाचा विषय, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यावर आपल्याला 585 कोटी रुपये भेटले. आपण मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, अल्पसंख्याक जैन समाजापासून तर ज्या ज्या समाजानं मागितलं त्या त्या समाजाला भरभरून देण्याचं काम 2.5 वर्षामध्ये शिंदे सरकारच्या माध्यमातून केलं. आणि त्या परिणामी मागच्या याच्यात तुम्ही आता मताच्या याच्यामध्ये पाहिलं असेल 1 लाख मतं घेऊन पडणं म्हणजे महाराष्ट्रातला एवढे मतं घेतलेला याच्या आतमध्ये लोक निवडून आले. परंतु आमची दोघात झाली. यांनी इतका विषारी प्रचार मतदारसंघामध्ये केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी थोड्याफार निसटता विजय त्यांना या ठिकाणी मिळाला आहे. म्हणून सर्व पुन्हा एकदा त्यांना विनंती राहील, बाबा अशा भावनेच्या भरात जाऊन काही चुकीचं करून काही आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. कारण की या मतदारसंघामध्ये प्रत्येक घराशी, प्रत्येक परिवाराशी विरोध जरी असला, मुस्लिम जरी असला, त्या परिवाराशी माझं एक कौटुंबिक नातं आहे. आणि त्याच्यामुळं मी कधी आमच्या कार्यकर्त्याकडनं चुकीचं होईल असं मी त्याचं समर्थन करणार नाही. परंतु कार्यकर्त्यालाही शांत ठेवण्याचं काम, कार्यकर्त्याचंही त्यांच्या ज्या
रोष होता, कार्यकर्त्याचे जे ॲग्रेसिव्ह होते, त्या कार्यकर्त्याचं ऐकून सर्वांच्या हातापाया जोडून पाया पडून त्यांना सांगितलं आपल्याला काही चुकीचं करायचं नाही. आपण एखादी घटना करायची आणि ते पर्यायानं या सामान्य लोकांना त्या गोष्टीचा त्रास होईल. व्यापारी असतील, या ठिकाणचे नागरिक असतील, पण कुठंतरी आपण या जनसेवेचं व्रत घेतलेलं आहे. म्हणून आपल्याकडनं आपल्या लोकांना कुठे त्रास व्हायला नको याची काळजी घेऊन आपण सर्व प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्याकडनंच काही चुकीचं झालं आहे आणि तेच लोक केवळ आपल्यावरती बोटं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून कृपा करून तुम्हाला माझी विनंती राहील की या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. ते वातावरण असं ठेवण्यासाठी तुमचंही काही आपलंही चुकलं असेल, आपणही त्याचं थोडा 2 हात मागं आलं किंवा आपल्या कार्यकर्त्याचे चुकलं असेल, कार्यकर्त्याला समजून सांगितलं तर कार्यकर्ते समजून घेऊ शकतात. परंतु कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये जर आपण स्वतः त्याला समर्थन केलं तर कार्यकर्ते मोठ्या जोरात समोरची घटना करायला काही मागं पुढं पाहत नाही. म्हणून कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्यांवर चुकीच्या कारवाया करून काही चुकीचे नावं सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय. म्हणून कुठंतरी ही घटना इथेच थांबवण्याची मी त्यांना विनंती करतो. कारण की कार्यकर्तेही आपलेच आहेत, कार्यकर्तेही आपल्यासाठी रात्रंदिवस झटत राहतात. पण कुठंतरी या सामान्य कार्यकर्त्याला त्यांचं कुटुंब आहे, त्यांचा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घराचा घर परिवार आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून एखादं काही चुकीचं पाऊल कार्यकर्ता उचलत असेल तर पर्यायानं त्या कार्यकर्त्याला थांबवणं, त्याच्या लक्षात आणून देणं, कुठेही तो चुकीचा काही कायदा हातात घेणं याची काळजी या ठिकाणी घेणं एक आपलं लोकप्रतिनिधी म्हणून, याचे प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. मी त्या जबाबदारीत त्या ठिकाणी ती पाळण्याचा प्रयत्न केला आणि सर्व कार्यकर्त्याला आवाहन करून त्यांना विनंती केली. कार्यकर्त्यांना माझा सन्मान ठेवला आणि ते मी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी ते वागलेत. असा अनुभव तुम्हाला निकालाच्या दिवशी या ठिकाणी आला आहे. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा माझं जाहीर आव्हान असेल, कार्यकर्त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांनी कुठेही कायदा हातात घेऊन काही चुकीचं पाऊल उचलू नये असंही मी माझ्या कार्यकर्त्याला विनंती करेल आणि त्यांनाही विनंती करेल की तुम्ही काही चुकीचं करत असेल तर त्यांना वेळेत थांबवा. काहीतरी इकडचे 2-4 असे ह्याच्यात विघ्न संतोषी आहेत, त्यांना सुरुवातीपासून म्हणजे त्यांचा इतका रोष आमच्याबद्दलचा लोकांमध्ये त्यांनी विष पसरवलेलं आहे. मग कुठेतरी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न तिकडनं होतोय. काय मांड्या थापडतायत, काही दंड थापडतायत. आम्ही आता एक 15-25-30 वर्षापासून या मेहकरमध्ये सत्ता भोगलीत. मेहकरमध्ये अनेक निवडणुका आम्ही लढल्यात, पराजय झाला, विजय झाला. परंतु विजय झाला तर विजयी पचवता आला पाहिजे, तर पराजय बी पचवता आला पाहिजे याची जाणीव त्यांनी ठेवावी आणि तशा पद्धतीनं काही मेहकर शहरामध्ये शांतता अबाधित ठेवण्याचं काम या ठिकाणी करावं. पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सर्व प्रशासनाला आपण या भागाचे प्रमुख या नात्यानं आपण त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य समजतो. त्यांनी तसं स्वतःचं कर्तव्य समजून त्यांनी तशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. कुठेही शहरामध्ये अनुचित प्रकार होते याची काळजी त्यांनी घ्यावी असं आवाहन मी त्यांना या ठिकाणी करतो आणि संपवतो. ते होईल आता खाली राहणार नाही. परंतु पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे मला या निवडणुकीमध्ये प्रेम दाखवलंय, माझ्याप्रती कृतज्ञता आपण सर्वांनी व्यक्त केली. असंच प्रेम भविष्यामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद. एकीकडे भरमसाठ पैसा आणि विषारी पैसा. एक हा मतदारसंघ असा आहे की प्रत्येक मतदारसंघात पुन्हा वंजारी मराठा, स्वदेशी मराठा, मतदारसंघाचा मुस्लिम मराठा या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात जातीय कोणताही मार्ग बरोबर नाही आपल्या मतदारसंघाचा. तर मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला 65,000च्या वर मतदान झालं. 2024 मध्ये 62,000 आणि -4,500 असा इतका मताधिक्य तुमचा कमी झाला आणि या 2.5 इतकं कामं झाले. पण तुमची जी योजना, जे कार्यशैली आहे लोकांपर्यंत पोहोचण्यात तुम्ही कुठं कमी पडता? एकीकडे विकास कामावरती मतं देत नाहीत. आता त्याच्यातून मला या ठिकाणी नाही तर बरेच गावं असे आहेत की तिथं कोटीनं कामं आहेत, 10-10, 12-12, 15-15 कोटीची कामं आहेत. त्या गावात मायनस आहे. पण लोकांना काम पाहिजे तर वेळेवरची व्यवस्था पाहिजे. आता मी बोलणार नाही त्याच्यामध्ये काय. आता
ते शेवटी जनतेचा अधिकार आहे. परंतु एक महत्वाचा प्रश्न आहे बरोबर. लोकांचं असं म्हणणं आहे की आमदार साहेब चांगले आहेत, पण आमदार साहेबाच्या सभोवतालचे जे लोक आहेत त्याच्यामुळे आमदार साहेबांना नाही असं मी म्हणणार नाही, कारण की माझे सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.